नमस्कार यूट्यूब फॅमिली, देवांशी पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज चालले आमच्याकडे ना ग्रामपंचायतमधून कोर्स आणला आहे पार्लरचा, तर तिथे चालले मी तुम्हाला दाखवते काय शिकवणार आहेत, ते काय शिकवतात वगैरे ते दाखवते। चालत चालले। ही आमची जुनी पंचायत आहे, नवीन पंचायतची ते जाऊन दाखवते मी तुम्हाला। रोड मेन रोडला आहे ती, तिकडे दाखवते तुम्हाला काय काय दाखवतात। बघा मी चालले इथून रोडवरून, चालत लांब आहे, चालत जायला लागतं ना। ही आहे सोबत माझ्या श्रद्धा आणि मी अर्ध्या रस्त्यात पोचले, तर 5-10 मिनटं जातात, 10-15 मिनटं। फास्ट गेलं तर 10 मिनिट, स्लो गेलं तर 15 मिनिट। तर आता पोचली 5 मिनिटात। मस्त मोठी आहे जागा वगैरे, खूप भरपूर आहे। ग्रुप ग्रामपंचायत परहूर बसण्यासाठी वगैरे जागा आहे ते बघा। ते गाड्या वगैरे ठेवण्यासाठी एकदम मस्त श्री छत्रपती महाराजांची मूर्ती आहे, असा पुतळा छान वाटते बघा, मस्त। आमची पंचायत मी तुम्हाला दाखवते। पंचायत मध्ये रूम किती आहेत ते, आणि स्टाफ रूम वगैरे दाखवते। आणि ते काका आहेत, हे जामच कष्टाळू काका आहेत, इथं सर्व काम वगैरे व्यवस्थित करतात। खाइए बघा इकडे आहे सर्व, इकडे गॅस वगैरे, हे इकडे रूम आहे। स्टाफ रूम आहे, इथला स्टाफ बसलेत, काय चाललंय त्यांचं काम। आणि तिकडे बाकीचे आहेत, पण तिकडे जरा काम चालू आहे ना, त्यामुळे जात नाही। तर इथून वर जायचंय, वर रूम आहे। हे बघा, हे बॅनर आहे ब्युटी पार्लर प्रशिक्षणचे आयोजक युवा पुरोगामी सामाजिक संस्था अलिबाग रायगड। आज मॅडम आयब्रो कसे करतात ते शिकवतात आम्हाला। आम्ही प्रॅक्टिससाठी एकमेकीचे आयब्रो करतोय, शिकायला पाहिजे त्यासाठी। आज आहे दुसरा दिवस, हेअरस्टाईल आहे दुसऱ्या दिवसाला। तर चैन वेणी शिकवतात, कशी बांधायची ते शिकवून घेतात मॅडम, कारण सर्वांना जमायला पाहिजे त्यासाठी व्यवस्थित अगदी सांगतायत। पुढे तुम्ही कंटिन्यू बघत राहा। चेन वेणी बांधून झाली आहे, मस्त बांधून दाखवले मॅडमनी, बघू शकता तुम्ही। वेगळे हेअरस्टाईल दाखवणार आहे, मी तुम्हाला दाखवते ती। हे बघा, मॅडमने डोनट बांधून दाखवलं आहे। तर आता त्याच्यावर गुलाबाची फुलं म्हणजे केसांची कशी करायची ती दाखवतात। पूर्ण पीळ घालून असं कोल करायचं, आणि मग त्याला युपिननी टाईट करून घ्यायचं आहे। तर आता सर्व पूर्ण जी बाजूची केस आहेत ते पूर्ण दाखवणार आहेत मॅडम, क्लिप लावून। बघा तसे लावायचे आहेत, आणि मग व्यवस्थित करून घ्यायचे।
हे बघा रेडी झाले आहे. ह्याच्यावर वेणी लावायची आणि डोनटमध्ये तो क्लिप टाकायचा किंवा फुलं वगैरे लावून मस्त व्यवस्थित सजून घ्यायचं आहे. आता चौथा दिवस आहे तर गोल्डन ब्लीच दाखवणार आहेत. त्यात 3 पॅकेट येतात, 20वालं पॅकेट असतं. तर मॅडम टाकून दाखवत आहेत म्हणजे कसं मिक्स करायचं ते. पहिल्यांदा 2 पॅकेट टाकायचे आहेत आणि मग ते लावून घ्यायचं व्यवस्थित. हे बघ क्रीम टाकली आहे. हे व्यवस्थित फेटून घ्यायचं. हे खडा असं राहिलं नाही पाहिजे, जाड असं राहिलं नाही पाहिजे. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित क्रीम ती पूर्ण अशी व्यवस्थित घ्यायचे करून आणि मग लावून घ्यायचे. आपल्या केसांना लागता कामा नाही ती क्रीम, कारण नाहीतर तांबूस केस होतात, म्हणून तो बेल्ट वगैरे लावलाय केसांना. असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे बघा कंटिन्यू 10-15 मिनिट तरी मसाज करत राहायचं आहे, तेव्हा कुठं ग्लो येतो चांगला चेहऱ्याला. नोज, अप्पर लिप, आईज सर्व व्यवस्थित करत राहायचं आहे ते. हे बघा हा ब्लीच तर 10 मिनिट लावून ठेवायचा पूर्ण चेहऱ्याला आणि मग थोडा सुकला ना की मग पुसून घ्यायचा स्पंज ओला करून पुसून घ्यायचा आहे. हा बघा आता झाले 10 मिनिट, तर आता पुसायला घेतलं आहे. पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे ते. स्पंज किंवा कॉटन असेल तरी रुमाल आपला तरी चालतो, फक्त व्यवस्थित निघालं पाहिजे. पाणी घ्यायचं आणि पाण्याने स्वच्छ पुसून काढायचं आहे. हे बघा आता 5वा दिवस आहे, तर ह्यांचं फेशियल करतायत. तर फेशियलसाठी किट येतो तो वापरायचा. पहिलं क्लिन्झिंग मिल्क वापरतात, मग त्यात जे स्टेप बाय स्टेप असतात ते वापरून स्क्रब वगैरे आणि वाफ घेतात. स्टीमर भांडं असेल तर, नाहीतर आपलं गरम पाण्याचा टोप करायचा आणि त्यात फडकावर घेऊन आहे ते तुम्हाला दाखवते पुढे. तर पहिलं क्लिन्झिंग मिल्क पूर्ण चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. तर तो आता चालू आहे, केलेलं आहे चालू.
बघा इथे वाफ घेण्यासाठी भांडण आहे, त्यामुळे टोप घेतलाय. टोपामध्ये गरम पाणी केलं आणि वरून कपडा घेतल्याने वाफ घेतात. म्हणजे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो ना, त्यामुळे व्यवस्थित वाफ घ्यायला लागते. त्यामुळे बराच वेळ थांबायला लागतो. वॅक्स करायला काय काय आवश्यक आहे? वॅक्स स्पून, पनीर, वॅक्स हिटर, वॅक्स हा आपण कोणता घेतला? ॲलोवेरा घेतला. याच्यामध्ये प्रकार येतात: ॲलोवेरा, चॉकलेट वॅक्स, हनी वॅक्स, आणि याच्यामध्ये प्रकार आहेत दुसरे: हॉट वॅक्स आणि कोल्ड वॅक्स. वॅक्स कट्ट्या घेतल्यात आपण. वॅक्स कट्ट्या आपण कापून घ्यायचे आहेत. अप्पर लिप्सला, गालासाठी वेगळ्या, कपाळासाठी वेगळ्या आणि हातासाठी वेगळ्या तुकडे केलेले त्याचे. अप्पर लिप्ससाठी, हे गालासाठी. अशा लांब आहे हातासाठी. गालाचं पण करणार आहे. हे बघा आता वॅक्स आहे, वॅक्स करायला घेतला आहे. तर मॅडमने ॲलोवेराचा वॅक्स आणला आहे. तो गरम करून घ्यायचा आहे. गरम केला की असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. पहिल्यांदा पावडर लावलं आहे आणि आता वॅक्स लावतात. पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि ती प्लेट असते ना लावण्याची, ती व्यवस्थित लावायची. नाही तर डायरेक्ट पटकन खेचायची. हळू खेचली तर ते दुखतं. तर माझ्या करतायत. बघा असं व्यवस्थित लावून घ्यायचे. प्रॅक्टिस होईपर्यंत थोडं थोडंच घ्यायचं. हा एकदम नाही पट्टी लावायची. अशी टाईट करून फोडायची. सगळ्यांना ताकद नसते ना, पाणी नाही व्यवस्थित. असं एक एक करून पूर्ण करून घ्यायचं आहे, मग व्यवस्थित वॅक्स होतो. ज्या साईडून ग्रोथ आहे त्याच्या विरुद्ध दिशेला खेचायचं. कोण करतंय? हे बघा मॅडम हेअरस्टाईल दाखवत आहेत. ते पुढून पिळवाळे केस कशी बांधायची ते. आता मग अशी छोटे छोटे घेतलेल्या ना गणपतीवाले. व्यवस्थित अशी कशी घ्यायची केस, कशी फुगवायची त्यांना, अशी वरून खेचायची, पिनअप कशी करायची ते दाखवत आहेत. हे बघा आता फ्रेंच रोल कसा बांधायचा तो दाखवतात. कसा पकडायचा आणि कसा पलटी मारायचा ते सांगतात. केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे. मी तर तुझ्या बघितलंच नाही एवढे. त्या दिवशी बघितलं ना, मला नाही येते ना, तिला बघितलंय, ती नाव माहित आहे. तुमच्यासोबत फिरायला पण घेतले तिला. आणि त्या दिवशी तुम्ही फोटो ठेवलेले ना साखरपुड्याच्या दिवशी, वाटला तिचा पकड कसा पकडायचं दाखवलं मॅडमनी. मी पकडू त्याच्यात बघ ना, एवढी मजबूत ना. हो राहिले.
पोळी बघा या फ्रेंच रोल. आले मॅडम. मॅडम मेकअप सांगणार आहे, तर तिचा मेकअप करायचा आहे. मॅडमने साडी वगैरे दिली, लाजू नको. तर मॅडमची मुलगी आलेली आहे, हे मॅडम आहे. तर त्याने सर्व सामान आणलेलं आहे. तुम्हाला दाखवते काय काय सामान आहे ते. हे बघा, बन आहेत, बांगड्या वगैरे, सर्व ज्वेलरी, मेकअपचं जे सामान आहे, ब्रश वगैरे, शॅडो, स्प्रे वगैरे सर्व, हे सर्व आणले मॅडमनी. मशीन वगैरे आणलेल्या आहेत. मॅडमची ओळख करून देतील आता. मॅडम आहेत आमच्या पेजारीला राहतात, त्यांचं पार्लर पण आहे पेजारीला. मॅडमची ओळख करून द्या. मी सरिता पाटील, माझं पार्लरचं नाव रूप सुंदरी ब्युटी पार्लर आहे. मी पेजारीला राहते. पेजारीला राहतात. मेन तुम्ही श्रीगावच्या आहात ना? हो. या मेन श्रीगावच्या आहेत, पेजारीला राहतात. आणि पार्लर आहे यांचं. 15 वर्ष झाली ना तुम्ही पार्लर ओपन केलेला? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली. तर आमच्या पंचायतनी यांना आणलं आहे ते, म्हणजे आम्हाला शिकवण्यासाठी. ते 50 पंचायती संघाने. तर 50 मुली आहेत, मुली लेडीज सर्व 18 ते 40 वर्षापर्यंतच्या. तर ह्या बघा सर्वजण आहेत इथे बसल्या आहेत. तर आता इथं मेकअप करून दाखवणार आहेत मॅडम. मी तुम्हाला दाखवते मेकअप कसा करतात त्या. आणि हां, मॅडमची मुलगी सुद्धा आली आहे, ती करणार आहे ना मेकअप. तिचं वय कमी आहे. तिचं वय कमी आहे, पण हे किती एज आहे तुझं आता? हिचं 20 एज आहे. कमी वयामध्ये सुद्धा ही मस्त शिकली आहे मेकअप करायला. लग्नात वगैरे ही मेकअप करायला जाते सर्वांचा, नवरीचा वगैरे मस्त मेकअप करते ती. आता दाखवते आपल्याला कसा करते ती. ही क्रिम्पिंग करते केसांची, दाखवते बघा कशी करते ती. कसा पकडा दाखवला मॅडमनी, पिनअप पण करून दाखवलाय. तर बाकीची हेअरस्टाईल करतायत त्या. झाले आता ही पूर्ण हेअरस्टाईल बांधून दाखवून. पेडवाळा केस. ते चेहरा पुसून दे. छानपैकी क्रिम्पिंग आलंय, मस्त भारी दिसतात केस. आता चेहरा क्लीन करून घेते, कारण आपली धूळ वगैरे चेहऱ्यावर बसलेली असते ती निघून जाते. हे बाय रोज वॉटर ना.
रोज वॉटर आहे टोनर. त्याने चेहरा क्लीन करून घेतलाय तिने. हां, त्याने आपले पोर्स वगैरे जे असतात क्लीन आपली प्लेन होते आणि जे चेहऱ्यावरचे पोर्स आहेत ते झाकून जातात. प्रायमर लावतोय. तो कन्सिलर आहे जेणेकरून त्या चेहऱ्यावर पिगमेंट्स आहेत वगैरे डार्क सर्कल आहेत डोळ्याखाली ते झाकून जाण्यासाठी पर क्रीम लावायची. आता हिची स्किन पूर्ण क्लिअरच आहे, डार्क वगैरे नाही, फक्त जे डोळ्याखाली आहेत डार्क सर्कल्स ते डोळ्याखाली लावायचं ना. डोळ्याखाली जर चेहऱ्यावर तिच्या डाग वगैरे आहेत डागांच्या ठिकाणी. अप्पर लिप जे आपले आता हेअर्स आहेत ते तिथे दिसायला नको म्हणून तिथली एक स्किन आपली अशी डार्क असते. पाणी पण कन्सिलर लावून घेतलेलं आहे तर ब्लेंड करायचं. ब्लेंड करून घेते ती कन्सिलर. कन्सिलरने व्यवस्थित चेहरा प्लेन करून घेतलाय. आता यानंतर काय लावते, आता काय लावते, फाउंडेशन. आता फाउंडेशन लावते. नेल पेंट लावायला आमच्यातली पार्लरवाले आले. चांगली लावते का, बाहेर वगैरे घालू नको, नवरीचा मेकअप फेल जाईल, हात फेल जाईल. फेअरवाली टोन आहे ती एक 2 ड्रॉप घेतलाय. हां, आणि जो हा डार्क वाला आहे त्याचे 2 ड्रॉप घेतले. म्हणजे हे दोन्ही फाउंडेशन आहेत ना, डार्क आणि लाईट ना. डार्क आणि लाईट हे दोन्ही मिक्स केले तर हे लावायचे. हां, ब्रशनी. ब्रश. ठीक आहे. मस्त लागले फाउंडेशन. आणि जो फाउंडेशन लावलेला आहे तो आपण जरी किती वेळ 24 तास तो टिकू शकतो. म्हणजे हा स्प्रे मारल्याने 24 तास टिकू शकतो काय. कुठला आहे, मेकअप स्प्रे. हा मेकअप फिक्सर मारलाय ना. आपला मेकअप फाटतो तर फाटणार नाही त्याचा. फिक्सर ज्याने मेकअप मस्त टिकून 24 तास राहतो काय. म्हणजे जो आपला मेकअप फाटतो तो फाटणार नाही. ही ओरिफ्लेमची लूज पावडर आहे. मेकअप आपण फिक्स करणार आहोत. आपलं फाउंडेशन लावल्यावर ही लावायची का. फाउंडेशन लावल्यावर लूज पावडर लावते. काढून घेते. लूज पावडर लावली आता फाउंडेशन म्हणतो. कॉम्पॅक्ट पावडर लावली तरी चालेल.
बघा ही लूज पावडर आहे आणि ही जर नसेल वापरायची तर आपण कॉम्पॅक्ट वापरू शकतो. कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर हे दोन्हीपैकी काहीतरी आपण लावू शकतो फाउंडेशनच्या नंतर. आता लिपस्टिक लावते. या 2 शेड मिक्स केलेले आहेत तिने. पिंकवाले आहेत का? पिंक आणि रेड टाईप. हा पिंक आणि रेड आहे. तर हे बघा अशी झाले मस्त. ही लावते. लूज पावडर अशी लावूनच ठेवायची का? चेहरा सेट होईपर्यंत लावून ठेवायचे लूज पावडर आणि पहिले लिपस्टिक लावून घ्यायचे. लूज पावडर अशी सेट करून घ्यायचे व्यवस्थित ब्रशने. हलक्या हाताने ना, हलक्या हाताने करून घ्यायची ना. पहिले कन्सिलर लावून घेते डोळ्यांना, मग आय शॅडो लावायचे आहेत. बघा हे आय शॅडो लावायचे आहेत. कुठले लावते? 3 कलर मिक्स करायचे. 3 म्हणजे हा आणि हा काय? चालेल. तीन शेड मिक्स केल्यात. नाही मला बोलायला लागतं. हा पिंक कलर नॉर्मल घ्यायचा. हा पिंक कलर नॉर्मल घेतलाय त्यामुळे छान वाटतं. आता मला उर्दू बोलायला लागतं. गोल्डन वाली शॅडो. नवरी मेकअप झाला की लग्नाला उभी राहील. एक ना इकडं कमी झालंय हा रेड. ह्याच्यामध्ये बघ कसं दिसते. हा फ्रेंड झाला. हा तुम्ही जर असं हा कलर दिला आणि मग गावात आपला स्टेज नसतो बरोबर, साधा मंडप असतो आणि त्याच्यामध्ये हा कलर देऊन ब्लॅक कलर लावते लायनरचे इथे. म्हणजे लायनर नाही लावलं तर चालतं काय? तरी चालतं. म्हणजे शॅडोच वापरलेली बरी ना. काजळ लावते व्हाईटवाला. कॉन्टर लावते. मिक्स केलं काय? कुठला कुठला? हां 2 मिक्स केले. कॉन्टरिंग करते हैं.
बघा ब्लशर आहे, ते पण मिक्स करायचं आहे. 3 कलर. 3 शेड मिक्स केल्यात ब्लशरच्या. ब्लशर घेतोय गालाला लावलं ना तेच बरं. डोळ्याच्या खाली पण करू. हायलायटर आहेत, हे पण मिक्स करायचं. नाही, एकच लावायचं जर ना. हवे असेल तर मिक्स करायचं. हां, 2 गोल्डन कलर आहे. हां. नाकाला लावायचं. लावून घ्यायचं नाकाला. काय ते त्याला बोलतात? नोज कॉन्टूर. नोज कॉन्टूर. गालाला ब्लशर लावल्यावर हायलायटर आणि मग नोज कॉन्टूर. आणि मग त्याच्यावर हायलायटर लावायचा. इथे पण हां, चीक, नोज, चिक्स आणि त्याच्या डोळ्याच्या खाली लाईट करून डोळ्याच्या वर जो राहिलेला भाग आहे त्याला काय आहे? हायलाईट करून घ्यायचं. हायलायटर लावायचंय. मिक्स केलंय का? नाही, व्हाईट कलर. व्हाईट कलरचं हायलायटर लावलंय बघा, व्यवस्थित दिसत लावले. अप्पर लिपला सुद्धा हायलायटर लावायचं आहे. म्हणजे सगळीकडेच लावायला लागेल ना, पूर्ण चेहऱ्याला लावलं. हायलाईट पॉइंट आहेत ना आपले. हां. चिक्स, परत फोरहेड, चिन, अप्पर लिप्स आणि खडी कुठला या? पिंक कलर घेतलाय आणि ब्लॅक आय शॅडो लावायचं आहे. पिंक आणि ब्लॅक मिक्स केलेला आहे. हे बघा, आयब्रोला लावायचं आहे. दाखव जरा तुझं नाव वगैरे. PSCचं का? PSCचं आयब्रो डिपार्टमेंट. ह्याच्याऐवजी आयब्रो पेन्सिल लावलं तरी चालेल ना. डोळ्यांना डबल पापण्या. एक त्याचा गम आहे का तो.
काय करू केस ना केसचा डॅश केस फिक्सर हा भरलेला आहे तो कोणत्या सुकवून घ्यायचा का थोडा. जड वाटत काय नाही. डबल पापड्या हे पापण्या आहेत ना तर जड नाही ना वाटत. वरून लायनर लावते. पाटी मॅडम केस विंचरत आहेत. सगळेजण बघ कंटाळल्यात बसून मेकअप बघून. कंटाळा सर्वांना. ही बाईची बहीण आहे. मस्कारा लावते. आणि प्लेन राहतात ना. आयशॅडो आयलॅशेस आहेत त्या डबल दिसत नाही. हे बघा मेकअप सर्व झालाय. आता चाललो आता घरी. सुटला आमचा क्लास. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.